हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जसं की तुम्ही थंबनेल मध्ये पाहतच असताल की आपण सर्व क्वेश्चन्स IMP क्वेश्चन्स हे कालच्या लेक्चर मध्ये लेक्चर नंबर 12 मध्ये पाहिलेले आहेत. लेक्चर नंबर 12 मध्ये आपण सर्व क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत तुमच्या पेपरच्या दृष्टीने ही सर्व 2 मार्कासाठी, ही सर्व 4 मार्कासाठी आणि खाली सर्व 6 मार्कासाठी अशी सर्व तुम्हाला क्वेश्चन्स मी सांगितले होते. तर कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला म्हणलो होतो की आपण मॅथ फंक्शन हे आपण घेतला नाही. हे फंक्शन मॅथ फंक्शन हा हा क्वेश्चन आणि हा सिंटॅक्स हे क्वेश्चन्स आपण घेतले नाहीत मित्रांनो. तर ते आज घेणार आहेत मित्रांनो. आणि आपण हा सुद्धा प्रोग्राम घेणार आहेत मित्रांनो. हा प्रोग्राम फाइंड एरिया ऑफ सर्कल हा सुद्धा प्रोग्राम घेणार आहेत. पण इथं फंक्शनचा वापर करून नाही, आपण साधा पायची व्हॅल्यू देऊन हे असं करणार आहेत. फंक्शनचा वापर करणार नाहीत मित्रांनो. तर फाइंड एरिया ऑफ सर्कल हा प्रोग्राम, असे 3-4 प्रोग्राम आज आपण पाहणार आहोत. 3-4 प्रोग्राम आज आपण घेणार आहोत, जे की तुम्हाला तुमच्या सेकंड युनिट आहे कंट्रोल स्ट्रक्चर, त्या कंट्रोल स्ट्रक्चर पर्यंत जाण्याआधी तुम्हाला हे सर्व प्रोग्राम्स हे हमखास यायला पाहिजेत मित्रांनो. जर ते येत नसतील तर तुम्ही मग तुमचं फर्स्ट युनिट कच्चं राहिलं हे असं समजा मित्रांनो. जर तुम्हाला काही समजत नसेल तर परत 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 व्हिडिओ बघत राहा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. आपली प्लेलिस्ट चेक करा मित्रांनो. लेक्चर बाय लेक्चर व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. पहिल्यापासून ते आतापर्यंत आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर चला, तर मग आता आपण मॅथ फंक्शन बघूया. मॅथ फंक्शन हा एक्झाम मध्ये 2 मार्कासाठी प्रश्न येतो मित्रांनो. मॅथ फंक्शन वरती एनलिस्ट करा मॅथ फंक्शन किंवा सिंटॅक्स लिहा. हा झाला त्याचा सिंटॅक्स. ही झाली त्याची सिंटॅक्स. हे रेड कलर मध्ये जेवढं आहे का ते त्याचा सिंटॅक्स झाला मित्रांनो. हे पॉवर, स्क्वेअर, सेल, फ्लोर. तर चला, तर मग आता मॅथ फंक्शन हे 4 आहेत. आपण वर पाहिले होते हेडर फाइल्स बघताना. तर ते 4 फंक्शन्स काय काम करतात प्रोग्राम मध्ये, हे प्रोग्रामद्वारे आपण समजून घेऊ. ह्याचा प्रोग्राम आपण लिहिणार आहोत मित्रांनो, आणि ते प्रोग्रामद्वारे आपण समजून घेऊ. आधी पाहू पॉवर फंक्शन काय करते. हे पॉवर फंक्शन पीओडब्ल्यू म्हणजे पॉवर फंक्शन. हे काय करते, रिटर्न करते पॉवर रिटर्न करते. ए रेस टू पॉवर बी, म्हणजे इथं पहिला नंबर ए, दुसरा नंबर बी. या ए रेस टू पॉवर बी म्हणजे ए ची व्हॅल्यू बी. ए जर 2 असला आणि 2 ची पॉवर जर 4 असली तर काय आन्सर येईल मित्रांनो. ए ची व्हॅल्यू 2 आणि बी ची व्हॅल्यू 4, म्हणजे 2 ची पॉवर 4 असं धरलं जातं मित्रांनो. म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 4 वेळेस असं 2 असं हे कन्सिडर केलं जातं मित्रांनो. हे 2 ची पॉवर 4 म्हणल्यावर. तर हे एक्झाम्पल दिलं मी. तर स्क्वेअर ही पॉवर फाइंड आउट करायसाठी राहते, एवढं लक्षात ठेवा. आपण प्रोग्राम मध्ये पाहू बाकीचं. हे पॉवर फाइंड आउट करण्यासाठी राहते. स्क्वेअर ही स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठी राहते. स्क्वेअर रूट म्हणजे 5 चा स्क्वेअर रूट काय आहे, 5 चा स्क्वेअर काय आहे मित्रांनो 25. तसंच स्क्वेअर रूट फाइंड आउट करायसाठी हा फंक्शन वापरला जातो. इथं एक्सच्या जागी 5 द्यायचा. एक्सच्या जागी एक्सच्या जागी 5 व्हॅल्यू दिली का मग 5 चा स्क्वेअर रूट येऊन जाईल मित्रांनो. सेल का उपयोग करते मित्रांनो, राऊंड अप करते. म्हणजेच 4.8 जर तुमची व्हॅल्यू असेल 4.8, तर त्याला राऊंड अप करून 5 करून टाकेल. 5.0 असं करून टाकेल. आणि हे सेल वापरला तर ते तसं करून टाकेल, राऊंड अप करून टाकेल ना. आणि फ्लोर वापरला तर ती काय करेल, राऊंड डाऊन करून टाकेल. राऊंड डाऊन म्हणजे हे 4.8 जर ही व्हॅल्यू जर असेल तर याला राऊंड डाऊन केल्यावर म्हणल्यावर 4 होऊन जाईल मित्रांनो. 4 ह्याला राऊंड डाऊन केल्यावर 4 होऊन जाईल मित्रांनो. तर याची व्हॅल्यू राऊंड अप केल्यावर ही होते, राऊंड डाऊन केल्यावर ही होते मित्रांनो व्हॅल्यू ही. यालाच म्हणतात राऊंड अप आणि राऊंड डाऊन. म्हणजे पॉईंटचा पुढचा नंबर, पॉईंटच्या पुढे किती नंबर आहेत हा, या 4.8 ला आपण 5 सुद्धा लिहू शकतो आणि 4.8 ला आपण नुसतं 4 सुद्धा लिहू शकतो. पॉईंटच्या नंतरचा नंबर कन्सिडर करीत नाही, असं त्याला राऊंड डाऊन म्हणतात. इथं पॉईंटच्या नंतरचा नंबर कन्सिडर केला आणि मग त्याला 5 बनवलं, असं झालंय मित्रांनो तिथं. तर हे समजून घ्या मित्रांनो. आपण प्रोग्रामद्वारे बघूया कसं कसं काय काय होतंय, कशा कशा व्हॅल्यू देतात, हे कसं फंक्शन वापरायचं, हे सर्व कसं वापरायचं प्रोग्राम मध्ये, हे सर्व आपण आता पाहून घेऊ. चला, तर मग आता आपण प्रोग्राम बघून घेऊ. तर मित्रांनो, आता आपण
ते राऊंड अप वाला मॅथ फंक्शन वाला प्रोग्राम बघण्याआधी आपण काय करू, आणखीन 2-3 प्रोग्राम बघूया, जेणेकरून तुम्हाला मी हे 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 लेक्चर मी काढून घेत आहे कारण की ते प्रोग्राम तुम्हाला यायला पाहिजेत. म्हणजे प्रिंट एफचा वापर, स्कॅन एफचा वापर तुम्हाला कसा फ्लुएंटली करता येईल ते त्यांना समजून जाईल मित्रांनो. तर मग आता काय करूया मित्रांनो, आपण एक प्रोग्राम घेऊया. इंट्रोडक्शन, स्वतःचं इंट्रोडक्शन डिस्प्ले करायचं. इंट्रोडक्शन, स्वतःचं इंट्रोडक्शन डिस्प्ले करायचं. सेल्फ इंट्रोडक्शन, असं स्वतःचं इंट्रोडक्शन डिस्प्ले करायचे. तर ते कसं करायचं मित्रांनो, आउटपुटला स्वतःचे इंट्रोडक्शन डिस्प्ले करायचे. पहिल्या प्रिंट एफ मध्ये काय करायचं, तुमचं नाव, समजा तुमचं नाव काय आहे, काय आहे मित्रांनो, युअर नेम, तुमचं नाव टाकायचं. लगेच खाली सुद्धा प्रिंट एफ वापरायचा, याच्या खाली सुद्धा प्रिंट एफ, तुमचं नाव टाकलं, तुमचं वय, तुमची एज किती आहे वा, चला आता असेल तुमची 17 वय असं, एज 17. पुन्हा फादर नेम, तुमच्या वडिलांचं नाव, आणि 10th चे तुमचे पर्सेंटेज, 10वीचे तुमचे मार्क, असं हे तुमचं इंट्रोडक्शन, एक प्रकारचं इंट्रोडक्शन आपण म्हणूता, ते इंट्रोडक्शन डिस्प्ले केलंय आपण. काही नाही मित्रांनो, असे प्रश्न विचारत नाहीत, हे तुम्हाला जस्ट माहिती ठेवा. प्रिंट एफचा वापर आपण कसा करू शकतो ते तसं, प्रिंट एफचा वापर आपण असं इंट्रोडक्शन डिस्प्ले करू शकतो मित्रांनो. आणि त्याला काय करावं लागेल मित्रांनो, तुम्हाला आता ह्याला हे दुसऱ्या लाईनीवर यावं म्हणून ह्याला /n सगळीकडे /n असं वापरावं लागेल मित्रांनो. तुम्हाला सगळ्या लाईनीच्या सुरुवातीला जिथून लाईन स्टार्ट होईल तिथं /n वापरायचं मित्रांनो, ह्या डबल कोटेशन मध्ये. हे तुम्हाला प्रिंट एफचा सिंटॅक्स तर माहितीच असं. जर तुम्ही ते प्रिंट केलं तर तुम्हाला आन्सर मध्ये येऊन जाईल मित्रांनो. हे पहा, युअर नेम, तुमचं नाव येऊन जाईल. तुम्ही हे प्रोग्राम स्वतः करायचा मित्रांनो, स्वतः. आता स्क्रीनवर तुम्हाला हे डिस्प्ले होत असेल, त्या मी मोबाईलवरच्या ऍपचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला आता स्क्रीनवर डिस्प्ले करून दाखवतो. ह्या स्क्रीनवर डिस्प्ले होतच असेल, तर तुम्ही ती ऍप तुमच्या प्ले स्टोरवरून डाउनलोड करा, आणि ती ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यावर तुम्ही प्रोग्राम रन करू शकतो मित्रांनो. इथं पहा, हे तुमचं नाव तिथं टाकायचं होतं, तुमची एज टाकायची होती, तुमच्या फादरचं नेम टाकायचं होतं, तुमचे 10वीचे पर्सेंटेज टाकायचे होते. तर ती ऍज इट इज तुम्हाला डिस्प्ले होऊन जातील मित्रांनो. तुम्ही म्हणता सर एवढंच का, तर नाही मित्रांनो, याच्याहून काही आपण चांगलं करू शकतो मित्रांनो. याच्याहून खूप काही या प्रिंट एफच्या द्वारे आपण करू शकतो मित्रांनो. खूप काही म्हणजे काय करणार, एखादी ड्रॉइंग काढू शकतो का आपण, ड्रॉइंग काढू शकतो का मित्रांनो आपण. ड्रॉइंग म्हणजेच कशी, नुसतं ऍट द रेट वापरू आपण एक ड्रॉइंग काढू, स्क्वेअर काढू आपण, एक स्क्वेअर आपण ड्रॉइंग काढू, ऍट द रेट वापरू. म्हणजे कशी, हे पहा, 5दा ऍट द रेट टाकलं मी, ऍट द रेट टाकू आपण एक स्क्वेअर काढू, मी तुम्हाला सांगत आहे प्रोग्रामिंगचा वापर कसा फ्लुएंट आपण प्रोग्रामिंगचा वापर करू शकतो ते तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. असं तुम्ही एक स्क्वेअर सुद्धा डिस्प्ले करू शकता मित्रांनो. आता हे पहा, आता एक स्क्वेअर डिस्प्ले होऊन जाईल मित्रांनो. जर आपण हे प्रिंट केलं, हे जर ऍज इट इज आपण प्रिंट केलं तर एक स्क्वेअर डिस्प्ले होईल. अशी तुम्ही एक ड्रॉइंग काढू शकता मित्रांनो, एक अख्खी ड्रॉइंग, रोबोट काढू शकता,
त्याला हात पाय हे सर्व काढू शकता मित्रांनो. एक स्क्वेअर डिस्प्ले केला तर होप की आता हा पहा आउटपुटला पहा, हे पहा मित्रांनो आउटपुटला आलेला आहे ऍज इट इज. जे काही तुम्ही त्या प्रिंटएफच्या 2 स्टेटमेंट मध्ये लिहिता ते आउटपुटला तुमचं जशाच तसं येईल. इथं पहा तुमचा स्क्वेअर असा डिस्प्ले झालेला आहे मित्रांनो. प्रोग्रामिंगची मजा काय आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या मनाने काय डिस्प्ले करायचे ते तुम्ही डिस्प्ले करू शकता मित्रांनो. हे प्रिंटएफ, प्रोग्रामिंग, स्कॅनएफ याचा वापर करून आपण सर्व करू शकतो मित्रांनो. एखादा स्क्वेअर याच्याद्वारे तुम्ही किती मल्टिपल प्रिंटएफ वापरू शकता आणि त्यांनी एक मोठी ड्रॉइंग बनवू शकता. एक रोबोट, एक वगैरे काही ना काही बनवू शकता मित्रांनो. तर मी याचा सुद्धा एक व्हिडिओ टाकेन आपल्या चॅनलवर की एक रोबोट कसा बनवायचा ड्रॉइंग वरती, एक स्माइल फेस कसा बनवायचा ड्रॉइंग वरती प्रिंटएफचा फंक्शनचा वापर करून एक अमेझिंग असा एक अपलोड करून देतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला इथे समजून जाईल. पण आता हे सिलेबसला नाही मित्रांनो, आपल्या हे सिलेबसला नाही, हे तुमच्या MSBTच्या सिलेबसला नाही मित्रांनो. मी तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये नॉलेज देत आहे. जे युनिट 2 तुमचं युनिट 2 सुरू व्हायच्या आधी, कंट्रोल स्ट्रक्चर हे युनिट सुरू व्हायच्या आधी तुम्हाला नॉलेज हे लागणार आहे मित्रांनो. हे प्रोग्राम्स कसे आहेत काय नाही ते लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो आणखीन काय बरं, आणखीन काय करू शकतो तुम्ही. तुमच्या कॉलेजला तुम्हाला रोल नंबर दिला असेल मित्रांनो, रोल नंबर, तुमच्या ब्रँच नेम, तुमचं नाव. पहिल्या ह्याच्यात तुम्हाला तुम्ही काय करा, युअर नेम टाका म्हणजे तुमचं नाव टाका. ब्रँच टाका, तुमची ब्रँच दुसऱ्या ह्याच्यात. तिसऱ्या ह्याच्यात तुमचं इयर टाका, तुम्ही फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे. आणि चौथ्या ह्याच्यात तुम्ही रोल नंबर टाका, तुमचा रोल नंबर. तर आता हे कसं टाकायचं मित्रांनो, हे कसं काय डिस्प्ले करणार आपण. तर तुमचं नेम तुम्ही असं प्रिंट आउट करू शकता. ब्रँच तुम्ही कम्प्युटर ब्रँच असं टाकू शकता. इयर तुम्ही इयर इथं टाकू शकता, इयर नेम असं तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन डिस्प्ले होऊन जाईल आउटपुटवर. सो होप की तुम्हाला समजलं असेल. आता आपण एक महत्वाचा प्रोग्राम घेऊया. कालचा तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला एक प्रोग्राम देणार आहे मी, स्वॅपिंग ऑफ नंबर्स, स्वॅपिंग ऑफ 2 नंबर्स. म्हणजे कालचा एक प्रश्न होता, ए ची व्हॅल्यू काय तर 20 होती आणि बी ची व्हॅल्यू ही काय तर 30 होती मित्रांनो. बी ची व्हॅल्यू ही 30 होती. तर या दोघांना स्वॅप करायचं होतं युजिंग थर्ड व्हेरिएबल. असा तुम्हाला काल एक प्रश्न होता मित्रांनो. मी IMP सांगताना तुम्हाला हा एक प्रश्न आलता. तर स्वॅप करायच्यात व्हॅल्यूज कसे स्वॅप करायच्यात ते तुम्हाला सांगतो. आता जसाच तसा स्ट्रक्चर नाही मित्रांनो. आधी व्हॅल्यू आपण हार्ड कोड करून घेऊ. आधी एंटर करून घेऊ व्हॅल्यू इंट. युजर कडून व्हॅल्यू घ्यायची का नाही, तर आपण काय करू, आधी व्हॅल्यू हार्ड कोड करून घेऊ. हार्ड कोड म्हणजे ए वरती डायरेक्ट अशी व्हॅल्यू देऊन टाकू आपण. इथं ह्याला हार्ड कोड म्हणतात मित्रांनो, ह्याला हार्ड कोड म्हणतात. आणि बी वरती अशी डायरेक्ट व्हॅल्यू देऊन टाकू, ह्याला 30, याला हार्ड कोड म्हणतात मित्रांनो. डायरेक्ट व्हॅल्यू देणं याला हार्ड कोड म्हणतात मित्रांनो. आणि युजर कडून घेणं म्हणजे त्याला युजर कडून घेतली असं कन्सिडर केलं जातं. आता आपण याला हे केलेलं आहे मित्रांनो. आता स्वॅपिंग करायची आपल्याला युजिंग थर्ड व्हेरिएबल. मग एक थर्ड व्हेरिएबल सुद्धा तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल. मग इंट करून आणखीन एक व्हेरिएबल डिक्लेअर करा, टेम्प नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करा. त्याची जात इंटिजर, त्याची इंट त्याची व्हॅल्यू करू. कारण की त्याच्यात आपण इंटिजर स्टोअर करणार आहोत ना, ह्या बी आणि ए व्हॅल्यू पैकी एक स्टोअर करणार आहोत आपण त्याच्यात थर्ड व्हेरिएबल मध्ये. आता मित्रांनो मला एक बेसिकचं लॉजिक सांगा, स्वॅपिंग म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल का. स्वॅपिंग म्हणजे काय, स्वॅपिंग म्हणजे या ए ची जी व्हॅल्यू आहे 20, ती बी ला देणे. ए ची व्हॅल्यू ही बी ला देणे आणि बी ची ही 30 व्हॅल्यू आहे का, ही बी ची 30 व्हॅल्यू ती ए ला देणे. म्हणजे ए इज इक्वल टू 30 असं आउटपुटला डिस्प्ले झालं पाहिजे, बी इज इक्वल टू 20 असं आउटपुटला डिस्प्ले झालं पाहिजे. आपल्याला तसं आउटपुटला पाहिजे मित्रांनो. तर इथं पहा मित्रांनो,
ए ची व्हॅल्यू बी ला द्यायची आणि बी ची व्हॅल्यू ए ला द्यायची. तुम्ही जर डायरेक्ट लिहिलं मित्रांनो असं ए इक्वल टू बी असं तुम्ही जर डायरेक्ट लिहायला बघितलं तर ते काम करणार नाही मित्रांनो. ए इक्वल टू 30 आम्ही असे सुद्धा व्हॅल्यू देऊ शकतो म्हणाव सर आम्ही असे सुद्धा व्हॅल्यू देऊ शकतो. त्याला काय वेळ लागते ए इक्वल टू 30 बी इक्वल टू हे पण ते रनिंग प्रोग्राम मध्ये व्हायला पाहिजे मित्रांनो. रनिंग प्रोग्राम मध्ये कसं करायचं तुम्हाला ते सांगणार आहे मी. ए इक्वल टू 30 बी इक्वल टू 20 असं करून तुम्ही देता व्हॅल्यू पण ते रनिंग प्रोग्राम मध्ये कसं व्हॅल्यू चेंज व्हायला पाहिजे कशा व्हॅल्यू स्वॅप व्हायला पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे. तर आता मला सांगा एक एक्झाम्पल घेऊया आपण. दोन मुलं आहेत समजा दोन मुलं आहेत समजा दोन मुलं आहेत आणि ते अपंग आहेत अपंग आहेत. दोन मुलं आहेत हा ए आहे आणि हा बी आहे समजा. याच्याकडे 20 किलोचा बॉक्स आहे म्हणून समजा आणि याच्याकडे 30 किलोचा बॉक्स आहे म्हणून समजा. ए ची व्हॅल्यू 20 आणि बी ची व्हॅल्यू 30. पण यांना काय करावं लागेल मित्रांनो यांच्याकडे काय आहे मित्रांनो यांच्याकडे डिसॅबिलिटी म्हणजे कोणती. याच्याकडे एकच हात आहे मित्रांनो याच्याकडे एकच हात आहे आणि हे सुद्धा अपंग आहे याच्याकडे सुद्धा एकच हात आहे. मग ह्याच्याकडे तर 30 किलोचा असा बॉक्स आहे मित्रांनो. याच्याकडे 30 किलोचा बॉक्स आहे आणि याच्याकडे 20 किलोचा बॉक्स आहे. ह्याच्याकडे 20 किलोचा बॉक्स आहे आणि ह्याच्याकडे 30 किलोचा बॉक्स आहे आणि यांच्याकडे एकच हात आहेत मित्रांनो. तर ते काय करणार याला काय करायचे हे 20 किलो ह्याला द्यायचे आणि ह्याला 30 किलोचा बॉक्स ह्याच्याकडून घ्यायचा आहे. तर हे दोघं काय करणार मित्रांनो असा हे जर ह्याला दिला ते हे एका टाइमाला एकच बॉक्स पकडू शकणार ना कारण ह्याला एकच हात आहे. या बी ला एकच हात आहे म्हणून ती एका टाइमाला एकच बॉक्स पकडू शकणार. म्हणून इथं काय करायचं इथं स्वॅपिंग तर करायची पण कशी तिसऱ्याची मदत घेऊन. हे म्हणजे हे दोघं काय करणार तिसरा व्यक्ती हा मध्यस्थी राहणार. तिसऱ्या व्यक्तीची मदत घेऊन हे काय करणार आधी ए ची व्हॅल्यू ही स्वतःवर घेणार म्हणजे ए कडून हे स्वतः बॉक्स घेणार. आधी ए कडून स्वतः हे बॉक्स घेणार मग ह्याच्याकडे 20 किलोचा बॉक्स झाला. नंतर बी काय करणार ए ला बॉक्स देणार बी काय करणार ए ला बॉक्स देणार. नंतर बी ए ला बॉक्स देणार आणि मग तर नंतर ही जी तिसरा व्यक्ती आलता याला आपण टेम्प नाव देऊ TEMP जसं की आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलाय टेम्प नाव देऊ. मग नंतर हे टेम्प नावाचा व्यक्ती काय करेन याला हे 20 किलोचा बॉक्स देईन. म्हणजे याच्याकडे 20 किलोचा बॉक्स आला का मित्रांनो आणि हे 30 किलोचा बॉक्स तर हे याला दिला ए ला म्हणजे स्वॅपिंग झालं का मित्रांनो. ए कडे 30 व्हॅल्यू आली आणि बी कडे 20 व्हॅल्यू आली. तर तसंच टेम्पद्वारे टेम्प हा तिसरा व्यक्ती लागणार म्हणजे म्हणून जे तिसरा व्यक्ती लागणार इथं स्वॅपिंग करण्यासाठी. तर पाहूता इथं प्रोग्राम मध्ये पहा कसं ए काय करणार टेम्प वर व्हॅल्यू टाकणार म्हणजे टेम्प इक्वल टू ए नी काय केली टेम्प वर व्हॅल्यू टाकली बरोबर आहे का मित्रांनो. आता मग काय करणार बी काय करणार एचा हात खुल्ले झाले मग बी ए वरती व्हॅल्यू टाकणार बी इक्वल टू ए बी नी ए वरती व्हॅल्यू टाकली. नंतर मित्रांनो टेम्पनी काय केलं टेम्पनी बी ला व्हॅल्यू दिली. टेम्पनी बी ला 20 किलोचा बॉक्स दिला. टेम्पनी काय केलं बी ला 20 किलोचा बॉक्स दिला बी ला. म्हणजे इथं कसं होणार मित्रांनो बी ला दिला बी इक्वल टू टेम्प कारण इथं बी ला बॉक्स दिलाय आणि इथं काय केलं मित्रांनो बी नी ए ला व्हॅल्यू दिली म्हणजे ए इक्वल टू बी. पहा मित्रांनो हा प्रोग्राम आपला झालेला आहे. आता आधी रन करून बघू आन्सर काय येते ह्याला. आता आपल्याला प्रिंट करून ए ची आणि बी ची व्हॅल्यू डिस्प्ले करावं लागेल. प्रिंटएफ फंक्शन वापरा डबल कोटेशन मध्ये काय करा व्हॅल्यूज डिस्प्ले करून टाका /n वापरून.
VAL व्हॅल्यूज A इक्वल टू %d करा, कारण का इंटिजर आहे म्हणून %d. एकाच लाईन मध्ये जर तुम्हाला दोन व्हेरिएबल्स डिफाईन करायचे असतील तर हे असं करायचं आणि नंतरनी कॉमा देऊन B इक्वल टू इथं %d करून टाकायचं, %d. म्हणजे पहिली व्हॅल्यू ही A ची जाणार आणि दुसरी व्हॅल्यू परत कॉमा देऊन ही B ची जाणार. इथं पहा मित्रांनो कसं लॉजिक लावलेलं आहे आपण. हे रन होईल का नाही ते तर मला माहिती नाही, पण हमखास रन व्हायलाच पाहिजे. तर बघूता, आपण रन करून बघूता. पहा मित्रांनो आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. आपली मेहनत रंग लाई. ए ची व्हॅल्यू काय आली 30 आणि बी ची व्हॅल्यू काय आली 20. म्हणजे काय झालं, ए नी 20 व्हॅल्यू काय दिली बी ला दिली आणि बी नी काय केली ए ला 30 व्हॅल्यू दिली, ए ला 30 व्हॅल्यू दिली. असं स्वॅपिंग झालेला आहे मित्रांनो दोघात. ह्याला स्वॅपिंगचा प्रोग्राम म्हणतात मित्रांनो. स्वॅपिंगचा प्रोग्राम करायच्या दोन पद्धती, एक थर्ड व्हेरिएबल वापरून म्हणजे टेम्प वापरून, तिसऱ्याला मध्यस्थी आणायचं म्हणजे तिसरा टेम्प नावाच्या व्हेरिएबलला मध्यस्थी आणून स्वॅपिंग केलेली आहे. आणि विदाउट थर्ड व्हेरिएबल वापरून आपण जेव्हा सेकंड युनिट बघता तेव्हा बघूता, सेकंड युनिट बघताना तेव्हा तो प्रोग्राम बघूत विदाउट थर्ड व्हेरिएबलचा. आता तुम्हाला हा प्रोग्राम नक्कीच समजला असेल. आता आपण आपल्या फायनल प्रोग्रामवर येऊ, मॅथ फंक्शन्सच्या, मॅथमॅटिकल फंक्शन्सच्या. हे तर आपण समजूलाच आहे. आता math.h या हेडर फाईल्सचे फंक्शन्स आपण आज बघणार आहोत. 4 फंक्शन्स बघणार आहोत. 4 फंक्शन्स या math.h हेडर फाईलचे बघणार आहोत. मित्रांनो आपण math.h हेडर फाईल्सचे फंक्शन्स बघणार आहोत. म्हणजे काय मित्रांनो, आपल्याला math.h ही हेडर फाईल जी आहे त्याच्यात 4 फंक्शन्स आहेत. 4च नाहीत, खूप सारे फंक्शन्स आहेत, पण आपण आज 4च बघणार आहोत. कारण पेपरमध्ये तुम्हाला 4च विचारले जातात, जास्ती काही विचारले जात नाही. 4च मोफून 4च विचारले जातात. तर मग आता आपण पाहूत. आधी काय करूत आपण मित्रांनो, आधी आपल्याला मॅथचे फंक्शन्स वापरायचे म्हणल्यावर हॅश इन्क्लूड math.h ही हेडर फाईल वापरावी लागेल. हॅश इन्क्लूड math.h. इथं मॅथ stdio आहे का, math math.h असं ही हेडर फाईल तुम्हाला वापरावी लागेल मित्रांनो. कारण की तुम्हाला मॅथचे फंक्शन वापरायचे, या मॅथ मध्ये जेवढे फंक्शन्स असतील तेवढे वापरायचे आपल्याला. 4 फंक्शन्स आज बघणार आहोत आपण. तर मित्रांनो आधी आपण एक इंट म्हणून एक व्हॅल्यू देऊ. व्हॅल्यू पहिल्यांदा आपण पॉवर फंक्शन बघू. ही व्हॅल्यू द्यायचं तर जाऊ दे, आपण पॉवर फंक्शन बघू. डायरेक्ट प्रिंट एफ करून टाकू आपण. प्रिंट एफ वापरायचा फंक्शन वापरायचा. फंक्शन मध्ये काय करायचं, आपण पॉवर फाइंड आउट करणार आहोत ना, म्हणून आधी पॉवर बघायची. POWER पॉवर. पॉवरला काय करायचं मित्रांनो, %d नसता पॉवर तर पॉइंट मध्ये राहू शकते म्हणून %f करूता. कारण पॉवर पॉइंट मध्ये सुद्धा राहू शकते मित्रांनो, हे लक्षात घ्या. इथं /n करून टाकू मित्रांनो. /n हे महत्वाचं आहे, कारण की दुसऱ्या लाईनवर हा आन्सर दुसऱ्या लाईनवर यावं म्हणून. आणि डिस्प्ले करताना मित्रांनो, जेव्हा कॉमा लावून आपण व्हॅल्यू डिस्प्ले करतो ना, तेव्हा काय करायचं, पॉवर POW. तुम्हाला सिंटॅक्स आता डिस्प्ले होतच असेल मित्रांनो. सिंटॅक्स स्क्रीनवर सिंटॅक्स हे डिस्प्ले होत असेल, तर ती सिंटॅक्स मध्ये POW हे असं काही तर आहे. इथं A आणि इथं B असा हा सिंटॅक्स आहे मित्रांनो. त्याचा सिंटॅक्स आहे. तर ते सिंटॅक्स द्वारा, आता हा सिंटॅक्स आहे, तिथं A आणि B वर काय करायचे मित्रांनो, व्हॅल्यूज टाकायचे. A वरती कोणती व्हॅल्यू टाकणार आपण, 4. A वरती काय करू 4 आणि B वरती कोणती व्हॅल्यू टाकू आपण, 2 टाकू. इथं काय होणार मित्रांनो, इथं आता काय होणार, 4 ची पॉवर 2 म्हणजे 4 चा स्क्वेअर काय 8. आन्सर ही 8 यायला पाहिजे मित्रांनो. हे जेव्हा लाईन डिस्प्ले केली का आपण, तेव्हा आन्सर 8 यायला पाहिजे. 8 हे आन्सर यायला पाहिजे मित्रांनो. तर 8 आन्सर आलं तरच आपला प्रोग्राम बरोबर आहे मित्रांनो, असं समजून घ्यायचं. तर पहा तर मग मित्रांनो,
आता आन्सर बघूया आपण. त्याआधी ह्याला क्लोज करा. क्लोज करायचं विसरू नका. हे पहा मित्रांनो, 4 ची पॉवर किती? 16. 4 ची पॉवर, सॉरी 2 ची पॉवर, हा 4 ची पॉवर 16 आली पॉइंट मध्ये. सॉरी मी 8 म्हणलो, काही की चुकीचं झालं ते. 4 ची पॉवर 16 आहे. म्हणजे कसं पॉवर म्हणजे इथं काय केलं मित्रांनो, 4 याला 4 इंटू 4, 4 4 जा 16 असं केलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच कसं 4 ची पॉवर म्हणजे 4 इंटू 4 केलेलं आहे. 4 इंटू 4 असं केलेलं आहे मित्रांनो. आणि याची व्हॅल्यू ही 16च येते मित्रांनो. समजलं का मित्रांनो? याची व्हॅल्यू ही 16च येते. आपण ती स्क्वेअर बघू लागलो, 4चा स्क्वेअर सुद्धा 16च येते. तर ती व्हॅल्यू चुकीची झाली आपली. 8 आपण म्हणलो ते चुकीचं झालं, ते रॉंग झालं. तर एक समजून घ्या. तर 4 ची व्हॅल्यू 16 ही आलेली आहे. हे आपल्याला करेक्ट कुणी केलं? आपल्या कम्प्युटरनी, आपल्या या प्रोग्रामनी. मग मित्रांनो पहा, आपण एवढ्यांदा चुकतो, पण हे कम्प्युटर चुकतो का हो मित्रांनो? कम्प्युटर कधीच चुकत नाही मित्रांनो. तो त्याचं काम हे चोखपणे पार पाडतो मित्रांनो. त्याला थकत नाही तो, चुकत नाही तो, त्याला काहीच होत नाही मित्रांनो. ते त्याचं काम करीत राहतो. आता आपण काय करू? स्क्वेअर हा सेम हा स्ट्रक्चर वापरायचा. सेम हेच वापरायचं. म्हणजे हे खाली प्रिंट एफ करून घेतो मी, कॉपी पेस्ट करून घेतलेला आहे मी. तर आता इथं काय करायचं आपल्याला? स्क्वेअर डिस्प्ले करायचा आहे. SQU स्क्वेअर डिस्प्ले करायचा आहे. स्क्वेअर सुद्धा आपण फ्लोट मध्येच करणार आहोत, कारण स्क्वेअर सुद्धा ह्याच्यामध्येच राहते. इथं पॉवर फंक्शनच्या जागी स्क्वेअर SQRT हा फंक्शन वापरायचा आहे मित्रांनो. याच्या मदत याचा सिंटॅक्स काय? ए. पहा मित्रांनो, पहा ह्याचा सिंटॅक्स आहे. म्हणजे इथं एच्या जागी व्हॅल्यू द्यायची कोणती? तर एच्या जागी व्हॅल्यू. एच्या जागी व्हॅल्यू तुम्ही इथं डायरेक्ट देऊ शकता अशी 5. इथं अशी 5 व्हॅल्यू ही अशी तुम्ही डायरेक्ट देऊ शकता. किंवा इथं ए व्हेरिएबल डिक्लेअर करून त्या ए वरती अशी व्हॅल्यू सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर आपण इथं डायरेक्ट व्हॅल्यू देऊया. 5चा स्क्वेअर काय ते डिस्प्ले होऊन जाईल मित्रांनो. आता इथं आपण प्रिंट करून टाकू. हे पहा मित्रांनो, आन्सर पहा. आन्सर स्क्वेअर हे आपण पॉइंट मध्ये व्हॅल्यू दिलेली नाही मित्रांनो. पॉइंट मध्ये व्हॅल्यू काय केली आपण? दिलेली नाही. त्यामुळे हे जरा आन्सर मध्ये जरा घोळ झालेला आहे. आपण काय करू आता? इंट मधून इथून डिक्लेअर करून देऊ व्हॅल्यू. याला A2, याला A. मला हे वापरायचं कसं ते तुम्हाला सांगतो. इंटिजर देऊन बी सुद्धा तुम्ही कसं वापरू शकता. इंट नाही, तुम्ही काय करायचं? डबल वापरा. डबल DOUBLE डबल. डबल हे वापरा. डबलला डाटा टाईप काय वापरला आपण? डबल. ए ची व्हॅल्यू काय देऊ आपण? ए ची व्हॅल्यू काय देऊ आपण? इथं सुद्धा 5 व्हॅल्यू देऊन टाकू. ए ची व्हॅल्यू 5 व्हॅल्यू हे देऊन टाकू. आणि इथं काय केलंय आपण? एला हे केलंय मित्रांनो. एचा स्क्वेअर बघितलाय. स्क्वेअर एचा स्क्वेअर बघितला आहे मित्रांनो. तर आता एचा स्क्वेअर काय आहे मित्रांनो? आधी काय करू आपण मित्रांनो? इथं %d करून टाकू. आधी %f वर काय आन्सर येते बघू. %d करून टाकू. सेम तीच आन्सर आलेला आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला बरोबर आहे. म्हणजे टी आणि ही बरोबरच आहे मित्रांनो. आता इथं %d सुद्धा करून बघू त्या मित्रांनो. %d 0 आन्सर आलेला आहे मित्रांनो. %d चा काय उपयोग नाही इथं. इथं इंट करून बघा आधी. इथं इंट करून बघा. नाही, काही उपयोग नाही याचा. हे डबलच राहू द्या. तुम्हाला समजायला का मित्रांनो इथं काय होत आहे? इथं स्क्वेअर रूट फाइंड आउट करत आहे. म्हणजे आता पहा, आता इथं पहा, इथं % करा, f करा. तर आता पहा, इथं 5 ही व्हॅल्यू आलेली आहे मित्रांनो. 5 ही व्हॅल्यू कशी आली मित्रांनो? ती कशी आली ते पहा. आता 25
हा नंबर आता आपण ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. 25 चा रूट काय हो मित्रांनो? 25 चा रूट काढला तर आपण 5 येईल. मग ही व्हॅल्यू 25 चा रूट आलेला आहे आपल्याला. हा स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठी काम होतो. कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठी हा फंक्शन काम करतो मित्रांनो. हा स्क्वेअर साठी फाइंड आउट करतो आणि हा स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठी काम करतो. हे तर तुम्हाला समजेल का मित्रांनो? ओके, तुम्हाला समजेल असेल. पुढचा फंक्शन आपण आता दोन फंक्शन आपण लगातार बघूया, जेणेकरून तुम्हाला लगातार मध्ये समजून जाईल. म्हणजे आपल्याला आता दोन प्रिंटफ फंक्शन लागणार आहे, एक सेल साठी आणि एक फ्लोअर साठी. सेल आणि फ्लोअर हे दोन आणखी राहिलेले आहेत, ते बघूया आपण. सेल, CEIL सेल, आणि फ्लोअर साठी एक FLOR फ्लोअर. एक सेल साठी आणि फ्लोअर साठी. इथं काय द्यायचं मित्रांनो? सेल, CEIL. सिंटॅक्स पहा मित्रांनो, सिंटॅक्स महत्वाचा आहे. सेल आणि तिथं व्हॅल्यूज द्यायच्यात, आणि फ्लोअर FLOR फ्लोअर. सेलची व्हॅल्यू, सिंटॅक्स काय आहे तर मित्रांनो? सिंटॅक्स तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले झाला होता आधी, असा त्याचा सिंटॅक्स होता मित्रांनो. तर तुम्ही आता याच्यावर व्हॅल्यू द्यायची. व्हॅल्यू काय देणार तुम्ही? पॉइंट मध्ये व्हॅल्यू द्यायची. 4.8 आपण जसं ठरविल तर तशा 4.8 व्हॅल्यू देऊन इथं सुद्धा 4.8च व्हॅल्यू देऊ आपण. 4.8. आता बघू हे दोन काय करते. आपल्याला सेल तर माहिती, सेल काय करते? राऊंड अप करते व्हॅल्यूला, आणि फ्लोअर काय करते? राऊंड डाऊन करते. आता पहा आन्सर काय येईल, हे पहा मित्रांनो. आन्सर काय आले? सेलने काय केले? राऊंड अप केले व्हॅल्यूला, राऊंड अप केले, खाली राऊंड डाऊन केले फ्लोअरने. म्हणजे 4.8 चा राऊंड अप काय होते मित्रांनो? 4.8 चा राऊंड अप 5.0 होते. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. आणि 4.0 चा अर्थ काय होते? 4.8 चा राऊंड डाऊन हे 4.0 होते. हे पहा मित्रांनो, आन्सर आलेला आहे. आता सगळे आन्सर आलेले आहेत. आपला हा प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. मॅथचे चारही फंक्शन्स आपण रन केलेले आहेत मित्रांनो. होप की तुम्हाला सर्व फंक्शन्स समजले असतील. तर आजच्यासाठी आपण इथंच थांबूया मित्रांनो, कारण की तुम्हाला जेवढे प्रोग्राम्स तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे होते तेवढे तर तुम्हाला माहिती झाले नक्कीच. तुम्हाला एरिया ऑफ सर्कलचा हा आधीच घेतलेला आहे मित्रांनो. तुम्हाला जर आठवत असेल मागच्या लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर लेक्चर वाईज व्हिडिओ बघित चला मित्रांनो. लेक्चर वाईज आपल्या सी प्रोग्रामिंगची प्लेलिस्ट आपल्या पीजीटेक अकॅडमी वरती आहे मित्रांनो. तर लेक्चर 1, L1, L2 असं प्रत्येक लेक्चरच्या थंबनेल जी तर राहते का, तर मी मेन्शन केले आहे. लेक्चर 1, लेक्चर 2 असे टोटल आपण 12 लेक्चर, आजचं मिळून 13वं लेक्चर आहे आजचं. तर टोटल 13 लेक्चर हे सर्व तुम्ही जर पाहून घेतले का मित्रांनो, तर तुमचा युनिट 1 हा तुमचा सर्व झाला आहे मित्रांनो. समजून घ्या म्हणजे झालाच. समजायची काय गरज आहे, झालाच मित्रांनो युनिट 1. तर युनिट 2 ला आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत. असंच आपण सर्व सी लँग्वेज घेणार आहोत, आणि तुम्हाला चांगले मार्क कसे पडतील परीक्षेच्या दृष्टीने 70 पैकी तुम्हाला कमीत कमी 60+ मार्क तुम्हाला आमच्या टीचिंग नुसार भेटून जाईल. मी जे शिकवतोय ते जर तुम्ही करून गेलात तर त्याच्यानुसार तुम्हाला भेटून जाईल. होप की तुम्हाला समजेल असेल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे युनिट येतील ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. सो बाय.